ओके, वेलकम स्टुडंट्स. सो आपला आजचा टॉपिक आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर, है ना. आपण काल काय पाहिलं होतं, बायोट-सॅवर्ट लॉने आपण सुरुवात केली होती. बायोट-सॅवर्ट लॉ काय म्हणतो की तुमच्याकडे जर एखादं स्ट्रेट वायर असेल असं, या स्ट्रेट वायरचा जर आपण एक छोटासा पार्ट घेतला ज्याची लेंथ dl आहे आणि त्याच्यामधून जर करंट I जात असेल तर या dl पार्टच्या सेंटर पासून इफ देर इज अ पॉइंट P ॲट अ डिस्टन्स R आणि या dl सोबत जर अँगल इथं थीटा बनवला असेल, राईट, देन द मॅग्नेटिक फील्ड इज μ0/4π I क्रॉस I dl क्रॉस R डिवाइड बाय R क्यूब. करेक्ट. हा आपण काल फॉर्म्युला पाहिलेला आहे ना. या फॉर्म्युल्यावरतीच बेस्ड हा आपण पार्ट आपण पाहणार आहोत, राईट. पण आपण त्याचा फायनल रिझल्ट तुम्हाला देणार आहोत. सिच्युएशन कशी आहे बघा, की आपल्याकडे एक असं वायर असेल, स्ट्रेट वायर आहे हे, है ना. हे स्ट्रेट वायर आहे आणि या स्ट्रेट वायरची ही लेंथ आहे इथून इथपर्यंत. ए पॉइंट त्याचा स्टार्टिंग पॉइंट आहे समजा, आणि मे बी पॉइंट आपण इथं एक्स आणि वाय नाव देऊ, है ना, रादर दॅन ए आणि बी. लेट्स गिव्ह द नेम एक्स अँड वाय. ओके, लेट सपोज दिस इज पॉइंट एक्स, दिस इज पॉइंट वाय, है ना. आणि आपल्याला इथं फील्ड काढायचं आहे पॉइंट पी वरती. ओके, जसं तिथं पी पॉइंट सांगितलं आहे तसं इथं पी पॉइंट आहे. आता बायोट-सॅवर्ट लॉचा यूज करून जर तुम्हाला ही सिच्युएशन मध्ये फील्ड काढायचं असेल, लेट सपोज की याच्यामध्ये जाणारं करंट हे तुमचं आय आहे, कॅपिटल आय करंट घेतोय मी रादर दॅन स्मॉल आय, तर आपल्याला काय करावं लागेल, ही मेथड यूज करत असताना हाऊ टू प्रोसीड, है ना, प्रोसीड कसं करायचं आपल्याला बघा. तर मे बी तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर हा छोटासा जो पार्ट आहे या पार्टसाठी बायोट-सॅवर्ट लॉ लावावा लागेल, I dl क्रॉस R डिवाइड बाय R क्यूब, आणि मग तुम्हाला हे डिस्टन्स ॲज अ R घ्यावं लागेल. करेक्ट. त्यामुळे एक फील्ड बनेल. मग तुम्ही हा छोटासा पार्ट घेणार, इथून हे असं डिस्टन्स काढणार तुम्ही. ओके, त्यासाठी परत एक फील्ड काढणार, सेम फॉर्म्युला लावून. तिसऱ्या पार्टसाठी असं करावं लागेल, चौथ्या पार्टसाठी हे असं करावं लागेल, पाचव्या पार्टसाठी हे असं करावं लागेल. सो आर यू गेटिंग माय पॉईंट. जितकं मोठं वायर असेल तितक्या वेळेला ही प्रोसिजर परत परत रिपीट करावी लागेल आणि प्रत्येक छोट्या सेक्शनमुळे येणारं मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला ॲड करत जावं लागेल टू गेट द रिझल्ट ऑफ मॅग्नेटिक फील्ड. द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द एंटायर वायर तुम्हाला तेव्हा काढता येईल. देयर इज अनदर पार्ट ऑल्सो. हे मॅग्नेटिक फील्ड जे आहे इथं आलेलं हे, दिस इज ॲक्च्युली अ वेक्टर क्वांटिटी, है ना. सो या प्रत्येक छोट्या पार्टमुळं जे इथं फील्ड बनणार आहे त्याची डायरेक्शन पण तुम्हाला घ्यावी लागते, आणि हे प्रत्येक फील्ड जे आहे तुम्हाला इथलं इट शुड बी ॲडेड अकॉर्डिंग टू वेक्टर लॉज ऑफ ॲडिशन, है ना. सो थोडीशी टीडीएस प्रोसेस असते. सो आपल्याला आता ते करण्याची गरज नाही आहे बिकॉज आपल्याला थोडंसं फास्ट जायचं आहे ना. सो रादर दॅन ऑल ऑफ दॅट आय एम गोइंग टू गिव्ह यू डायरेक्ट फॉर्म्युला. ओके, तो फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. तर आपण तो फॉर्म्युला पाहून घेऊ. ओके, सो परत एकदा स्टार्ट करूयात. लेट सपोज की आपल्याकडे असा एक वायर आहे, राईट. दिस इज द वायर दॅट वी हॅव. याच्यामधून जाणारं हे करंट आय आहे आणि या वायर पासून सपोज करा की डी डिस्टन्स वरती, स्मॉल डी डिस्टन्स वरती इथे एक पॉइंट पी आहे. ओके, या पी पॉइंट वरती आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे, है ना. या वायरचे स्टार्टिंग पॉइंट आपण एक्स आणि वाय दिलेले आहेत, परत तसेच एक्स आणि वाय. ओके, आता फील्ड काढण्यासाठी इथं एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला देण्याच्या अगोदर आय विल ट्राय टू गिव्ह मोर इन्फॉर्मेशन. बघा, एक्स पॉइंट पासून जर तुम्ही पी पॉइंट पर्यंत कनेक्ट जर केलात एका वायरनी, किंवा एक हायपोथेटिकल लाईन घ्या, लेट्स कॉल दिस अँगल ॲज θ1. ओके, आणि या वाय पॉइंट पासून दुसरी एक लाईन काढा कनेक्टिंग टू पॉइंट पी, लेट्स कॉल दिस अँगल ॲज θ2. ओके, आता इथं हा डी डिस्टन्स एक आलेला आहे मध्ये, आपण तो काढून टाकू नाही तर कन्फ्युजन होईल तुम्हाला. डी डिस्टन्स काय होतं आठवत आहे? डी डिस्टन्स हे वायर पासून पी पॉइंट पर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे बरं का, हे खूप महत्त्वाचं आहे.
दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, तर आता हा जो फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी ड्यू टू दिस स्ट्रेट वायर, तो फॉर्म्युला असा आहे, बी फील्ड इज इक्वल टू बघा म्यू नॉट बाय 4 पाय डी, परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते डी, करंट आय, आणि देर इज एक्स्ट्रा पार्ट, हे जे थीटा 1 आणि थीटा 2 अँगल्स आहेत त्यांचा आपण थोडा वापर करणार आहोत, साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2, असा हा फॉर्म्युला बनतो, फायनल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही नोट करून घेणं जरुरी आहे. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्यामध्ये काय काय महत्त्वाचे पार्ट आहेत की करंट किती जात आहे है ना, हे करंट तुमचा जो पॉईंट पी आहे त्या पॉईंट पी पासून वायर पर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स महत्वाचं आहे, ते परपेंडिक्युलर डिस्टन्स इथे येणार आहे. आणि या पी पॉईंटनी वायरच्या दोन एंडवरती जो अँगल बनवलाय ना, एंडवरचा अँगल थीटा 2 आणि थीटा 1, हे दोन अँगल इथं आले पाहिजेत, साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2. याच्याने तुमचं मॅग्निट्यूड येईल. व्हॉट अबाउट डायरेक्शन, तर डायरेक्शन बद्दल आपण काल तुम्हाला सांगितलं होतं क्लासमध्ये की ही जर करंटची डायरेक्शन अशी असेल, हे बघा हे करंट वायर आहे, त्याच्या अक्रॉस तुम्ही तुमचा थंब ठेवला पाहिजे. ओके, तुम्ही थंब असा ठेवू शकतात किंवा असाही ठेवू शकतात, पण करंट वर्टिकली अपवर्ड आहे ना, सो दिस शुड बी द पोझिशन ऑफ युअर थंब, राईट. आणि मग असं करंटची डायरेक्शन असताना हे राईट हँड तुमचं जे आहे राईट हँडनी करायचं आहे. हा थंब असा ठेवल्यानंतर पी पॉईंटला यू कॅन सी की हे कर्वेचर कसं आहे, हे बघा हे मध्ये जायला, राईट, ॲट पी पॉईंट इकडे राईट साईडला, हे असं मध्ये जात आहेत माझे हे फिंगर्स. सो द फील्ड ॲट पॉईंट पी मस्ट बी इन टू द पेज, ह्याला आपण क्रॉस लिहिणार. या सिच्युएशनसाठी हे मॅग्निट्यूड झालं आणि हे क्रॉस असं मला लिहिता येईल. समजतंय? हा फॉर्म्युला तुम्ही नोट करणं जरुरी आहे. ओके, द फॉर्म्युला, दिस फॉर्म्युला इज ऑल्सो said as or given in some text as magnetic field due to a finite wire. finite wire म्हणजे ज्याची लेंथ काहीतरी फिक्स असते. इन्फायनाइट वायरसाठी हा फॉर्म्युला नाही आहे, हा फायनाइट वायरसाठी आहे. ओके, बट वी कॅन कन्वर्ट दिस फॉर्म्युला फॉर इन्फायनाइट वायर ऑल्सो. ओके, तो आपला पुढचा पार्ट आहे, लगेच बघूयात. बघा, ओके, फील्ड ड्यू टू इन्फायनाइट वायर अशी हेडिंग टाकतोय मी. फील्ड ड्यू टू इन्फायनाइट वायर, इन्फायनाइट वायर. बघा आता इन्फायनाइट वायर म्हणजे काय, ही अशी इथं वायर आहे, ह्याची फायनाइट लेंथ आहे, पण इन्फिनिटी पर्यंत ही वायर गेलेली आहे, म्हणजे असं खूप लांब पर्यंत ही वायर आहे. ओके, ह्याच्यामधून जाणारं करंट आय आहे आणि तुमचा बी फील्ड जो आहे काढायचा आपल्याला, तो या पी पॉइंट वरती आहे. याचं डिस्टन्स इथून डी आहे. ओके, दिस इज द डिस्टन्स डी. आता मागचा फॉर्म्युला काय होता, म्यू नॉट आय बाय 4 पाय डी, बी फील्ड वॉज इक्वल टू म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय डी इंटू साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2. करेक्ट, ह्याचाच यूज करायचा आहे आपल्याला. आता बघा काय, तुमची ही वायर खूप जास्त अशी इन्फिनिटी पर्यंत पोहोचलेली आहे ना, मग आपल्याला हा अँगल काढावा लागणार आहे आणि त्याला आपण थीटा 1 म्हणू, ह्या अँगलला थीटा 2 म्हणू, राईट. आता इन्फायनाइट वायर पर्यंत तुम्ही जेव्हा ही अशी वायर काढण्याचा प्रयत्न कराल, सी मी तुम्हाला थोडीशी इथं हेल्प करतो की हा अँगल किती येईल त्यासाठी. सपोज करा की वायर अगोदर इतक्याच लेंथची होती, इन्फायनाइटसाठी नाही आहे बघत आपण, एवढीच होती. कॅन यू सी की इतकाच अँगल बनतोय है ना. थोडीशी जर लेंथ अजून तुम्ही वाढवलात वायरची तर हा अँगल बनला असता. करेक्ट, हे असा बघा, अगोदर इथं होतं, आता इथं झालेलं आहे. अजून थोडंसं जर वाढवलं असतात तर हा असा अँगल बनला असता, थीटा 1 अँगल. करेक्ट, अजून थोडंसं लांब केलं असतात तर हे अजून थोडा वाढला असता, अजून लांब केलं असतात तर, राईट. हे बोर्ड सफिशियंट नाही आहे इन्फायनाइट लेंथ दाखवण्यासाठी, बट यू गेट द आयडिया की जितकी जास्त इकडे लेंथ वाढत जाणार आहे, हा अँगल तितका जास्त वाढत जाणार आहे, राईट. हे बोर्डच्या बाहेरपर्यंत जर हळूहळू असं गेलं तर हळूहळू हे असं अँगल वाढत जाईल अँड फायनली यू विल रीच अँगल 90 डिग्री इन्फिनिटीला. करेक्ट, सो ॲट इन्फिनिटी द अँगल्स थीटा 1 आणि थीटा 2 दोघं पण
90 डिग्री होतात. खालीही तेच लॉजिक आपण लावू शकतो है ना. मग फॉर्म्युला कसा बदलेल सॉरी, बी फील्ड इज इक्वल टू म्यू नॉट इंटू आय डिवाइड बाय 4 पाय डी, ब्रॅकेटमध्ये साइन 90 1 होईल, परत साइन 90 1, 1 + 1 तुमचा 2 होणार, हा 2 आणि हा 4 कॅन्सल, इथं 2 राहील. सो तुमचं फायनल आन्सर येणार म्यू नॉट इंटू आय डिवाइड बाय 2 पाय डी. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण मेजॉरिटी प्रश्न ह्यावरतीच बनतात. इन्फायनाईट वायरसाठी बी फील्ड असतं म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 पाय डी, जिथं डी काय आहे नोट करून घेत चला. इथं डी जे आहे हे असं इथं सेपरेट असं तुम्ही नोट केला पाहिजे बरं का, हे असं नोट करत चला. हे डी म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, अजून कोणतंही डिस्टन्स नाही चालत, इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, ही एक गोष्ट झाली. डायरेक्शन बद्दल परत एकदा, हे बघा हे असं वायर आहे, फील्ड इथं मध्ये आलं है ना. सो वी विल राईट इट क्रॉस, इनटू द पेज आहे हे असं, इनटू द पेज असं तुम्ही काढू शकता. ओके, आता एक प्रश्न मला स्टुडंट्स जनरली विचारतात, तुम्हाला हे आला असेल मे बी, इन्फायनाईट वायर म्हणजे आता किती मोठी वायर घ्यायची है ना. देर इज नो सच थिंग विच हॅज इन्फायनाईट साईज, करेक्ट. इन्फायनाईट साईजचं वायर बनवायचं कसं, त्याला किती मटेरियल लागेल, कुणीच नाही बनवलेलं आत्तापर्यंत है ना. पण हा फॉर्म्युला तरी पण ॲप्लिकेबल आहे. मग कसं आणि कधी, तर आता सपोज करा माझ्याकडे एखादी जर वायर असेल, इफ आय हॅव अ वायर मायसेल्फ, ॲक्च्युली माझ्याकडे आत्ता हा बघा ही वायर आहे माझ्याकडे ॲक्च्युली है ना, ही माईकचीच वायर आपण वापरू शकतो. समजा ही वायर आहे, ही वायर अशी दिसते तुम्हाला. ओके, दिस इज द वायर. या वायरला पण मी इन्फायनाईट लेंथची वायर कन्सिडर करू शकतो. ओके, आता ह्याची लेंथ तुम्हाला मोजता येते है ना, किती असेल हे, मे बी 12-15 सेंटीमीटर असेल, 15 सेंटीमीटर राईट. बट आय कॅन prove that even this wire can be used as a infinite wire length. How? थोडंसं मॅथमॅटिकल ट्रिक आहे इथं. कशी, तर ह्या वायरच्या लेंथच्या रिस्पेक्टमध्ये तुम्ही जर मॅग्नेटिक फील्ड इथं काढण्याचा प्रयत्न करता, मी ह्याला असं थोडं टाईट पकडतोय सो तर तुम्हाला हे दिसेल नीट. हे असं आहे, मी मॅग्नेटिक फील्ड जे आहे ना ते एकदम असं जवळ काढतो, एकदम जवळ, एकदम जवळ, खूपच जवळ आहे ना. तुम्हाला हे मे बी दिसत पण नाही आहे की या पेनचं पॉईंट जे आहे त्या वायरला टच करत नाही आहे. आय एम नॉट टचिंग द वायर, पण खूप जवळ नेऊन ठेवलेलं आहे मी. ओके, सो जेव्हा तुमचा जो पी पॉईंट आहे ना, हा पी पॉईंट हा खूप जास्त तुम्ही जवळ ठेवाल ना, इथं जर ठेवाल ना तुम्ही याला, जर तुम्ही याला इथं ठेवलात ना, तर हे जे अँगल बनतात ना, हे अँगल हे तरी पण 90 डिग्री बनवू शकतात इथे लिहिल्यासारखे, इवन फॉर अ फायनाईट लेंथ वायर. सो इन्फिनिटीची केस क्रिएट करण्यासाठी इन्फायनाईट लेंथची वायर घ्यावं असं काही नाही आहे. तुम्ही फायनाईट लेंथची वायर घ्या, पण फील्ड मात्र एकदम जवळ काढा, एकदम जवळ, लाईक हे असं मिलीमीटरमध्ये हे डिस्टन्स असू द्या आणि हे तुमचं मे बी मीटर्समध्ये असेल. तर या डिस्टन्सच्या रिस्पेक्टमध्ये ही लेंथ जर जास्त असेल है ना, वायरची लेंथ जी आहे फायनाईट वायर ती समजा एल लेंथची आहे, तर डी डिस्टन्स तुम्ही एल लेंथपेक्षा जर खूप कमी घेतलात, खूप कमी, तर हा फॉर्म्युला तिथंही ॲप्लिकेबल होतो. राईट, फिजिक्समध्ये इन्फिनिटी खूप लवकर येत असते असं म्हणतात, इट्स अ जोक. तर त्याचं हे एक लाईक बेसिक एक्झाम्पल आहे है ना. हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा, इन्फायनाईट वायरसाठी म्यू नॉट आय बाय 2 पाय डी. पुढचा पार्ट आपण बघूयात. बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेमी इन्फायनाईट वायर. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेमी इन्फायनाईट वायर. सेमी इन्फायनाईट वायर, व्हॉट डू वी मीन बाय सेमी इन्फायनाईट वायर है ना. तर बघा इकडं सपोज करा की आपल्याकडे ही वायर आहे, अशी ही वायर आहे है ना, अशी ही वायर आहे. इकडं वरच्या बाजूला ती इन्फिनिटी पर्यंत आहे, पण इकडं नाही आहे, हे ह्याचं एंड आहे इकडं है ना, एक्स याचं एंड आहे. आणि या एक्स पॉइंटच्या एक्झॅक्टली अपोजिट, एक्स पॉइंटच्या एक्झॅक्टली अपोजिट तुमचा पी पॉइंट होता जिथं आपल्याला फील्ड काढायचं आहे. आणि हे डिस्टन्स आता हे परपेंडिक्युलर झालं ना, हे डिस्टन्स समजा डी आहे.
तर पी पॉईंटच्या रिस्पेक्टमध्ये इफ यू लुक ॲट दिस वायर, तर या बाजूला काहीच नाही आहे, देर इज झिरो वायर, नो वायर इन दिस साइड, नो वायर इन दिस साइड, राईट. इकडं काहीच नाही आहे, पण इकडं असणारी वायर मात्र इन्फिनिटीपर्यंत आहे, है ना. सो म्हणून हाफच आहे, हाफच साईड आहे, ह्याला सेमी इन्फायनाईट मिळेल, कारण या बाजूला काहीच नाही आहे. मागच्या केसमध्ये कसं होतं, इकडं सेमी इन्फायनाईट, इकडं सेमी इन्फायनाईट, पूर्ण मिळून इन्फायनाईट वायर आपल्याकडं होती. या केसमध्ये तसं नाही आहे, करेक्ट. मग पुढची स्टेप, अँगल्स बघा. आता हे इकडे इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे, हे इकडे इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे, तर हा जो अँगल आहे θ1 जर आपण घेतला, इन्फिनिटीसाठी हा θ1 अँगल बनतो 90 डिग्री, करेक्ट. हे 90 झाला. पण इकडचा जर अँगल तुम्ही काढलात तर इकडे वायरच शिल्लक नाही आहे ना, दिस इज द लास्ट एंड, म्हणजे θ2 जो आहे तुमचा तो झाला 0 डिग्री. मग मॅग्नेटिक फील्ड काय झालं, मॅग्नेटिक फील्ड झालं म्यू नॉट इंटू आय डिवाइड बाय 4πd इंटू साइन θ1 प्लस साइन θ2. साइन θ1च्या जागी 1 झाला, साइन θ2 मात्र 0. सो द मॅग्नेटिक फील्ड बिकम्स म्यू नॉट आय डिवाइड बाय 4πd. आणि राईट हँड रूलनी आता समजा करंट मी मुद्दाम असं देतोय, अपोजिट द्यायलोय करंट, तर तुम्ही तुमचा राईट हँडचा थंब ह्याच्या अक्रॉस ठेवा आणि पी पॉईंट परत राईट साईडलाच आहे, हे बघा, हे असं बाहेर यायला आहे हात माझा, है ना. सो द फील्ड ॲट दिस पॉईंट इज अ डॉट, तर इथं मी हे असं डॉट लिहू शकतो. या केससाठी डॉट आहे बरं का, दरवेळेस होईल असं काही नाही आहे. हा पण फॉर्म्युला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल, रिमेंबर दिस फॉर्म्युला, ओके. लेट अस कंपेअर दिस रिझल्ट विथ द प्रिव्हियस रिझल्ट. हे बघा, म्यू नॉट आय बाय 2πd आणि आत्ताचा म्यू नॉट आय बाय 4πd. लक्षात आलंय, सेमी इन्फायनाईटमुळं डिनॉमिनेटरमध्ये खाली 4πd आलेलं आहे आणि पूर्ण इन्फायनाईटमुळं खाली 2πd होता. म्हणजे हे फील्ड डबल आहे सेमी इन्फायनाईटपेक्षा. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, हा जो अर्धा पार्ट होता हा वाला, हा पार्ट यांनी क्रिएट केलं म्यू नॉट आय बाय 4πd. हा सेमी इन्फायनाईट पार्ट आहे ना, ह्यानी क्रिएट केलं म्यू नॉट आय बाय 4πd, यांनी क्रिएट केलं म्यू नॉट आय बाय 4πd. दोघांची डायरेक्शन इथं सेमच होती, क्रॉस, दोघं ॲड झाले म्यू नॉट आय बाय 2πd. दोघांचा ॲड होऊन म्यू नॉट आय बाय 4πd प्लस म्यू नॉट आय बाय 4πd, यू गेट म्यू नॉट आय बाय 2πd. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं प्रॉब्लेम आहेत. थोडंसं पुढे चलूयात आता, न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया त्याच्यावरचे. बघा, अ हॉरिझॉन्टल ओव्हरहेड पॉवर लाईन इज ॲट अ हाईट ऑफ 4 मीटर from the ground and carries a current of 100 ampere from east to west. The magnetic field directly below it on the ground. Okay, तर ही तुमची अशी वायर आहे, हे बघा, ही तुमची वायर आहे, हे ईस्ट आहे आणि हे वेस्ट आहे. एक्झॅक्टली बिलो, ह्याच्या बरोबर खाली म्हणलेलं आहे त्यांनी, इथं आहोत आपण. हा 4 मीटरचं डिस्टन्स आहे, एक्झॅक्टली बिलो हे असं आहे आणि 100 अँपियरचं करंट आहे, हे 100 अँपियर आहे. ठीक आहे, ओके. आता आपल्याला याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन दिली नाही आहे, सो वी विल टेक दिस वायर टू बी इन्फायनाईट लेंथ, है ना. फॉर्म्युला काय झाला, बी फील्ड इज म्यू नॉट आय डिवाइड बाय 2πd. परपेंडिक्युलर डिस्टन्स तुमचं 4 आहे, है ना. नाव व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ म्यू नॉट आय बाय 2πd हे काढणं जरुरी आहे. तर म्यू नॉटची व्हॅल्यू काय होती, कालच दिलेली आहे आपण, 4π इंटू 10⁻⁷ डिवाइड बाय 2π इंटू करंट किती आहे 100 अँपियर, हे 100 लिहिला आणि डिस्टन्स किती होतं 4 होतं. बघा काय होईल, हे इथं 2 शिल्लक राहिला, इक्वल टू 100 आणि 10⁻⁷ म्हणजे 10⁻⁵ आणि 2/4 इज 0.5. हे टेस्लामध्ये इतकं फील्ड बनेल. बघा आहे का असं ऑप्शन, हां, हे 5 इंटू 10⁻⁶ आहेत. बघा 2 ऑप्शन आहेत पण आपल्याकडे. आता इथं मेन आहे डायरेक्शन. तर आपण काय सपोज करूयात, जसं इथं डायरेक्शन दाखवलेली आहे मी, हे ईस्ट आहे इकडं आणि हे वेस्ट आहे, राईट. असं करंट जात आहे आणि तुम्हाला खाली फील्ड काढायचं आहे.
तर राईट हँड रूलचा मी वापर करतोय. कीप युअर थंब इन द डायरेक्शन ऑफ करंट, है ना, हे असं ठेवलं आणि आपल्याला फील्ड कुठं काढायचं आहे, खाली. तर ह्या राईट हँडला हे असं टर्न करा, बघा, हे असं टर्न करा, हे असं टर्न करा, हे असं टर्न करा. एक्झॅक्टली खाली जर बघितलात तुम्ही, एक्झॅक्टली खाली जर बघितलात, आय होप यू कॅन सी दिस, फील्ड हे इकडे येणार आहे, ह्या डायरेक्शनला, है ना. तर आता तुमची ही ईस्ट आहे, ही ईस्ट आहे, ती वेस्ट आहे, तर ही डायरेक्शन कोणती येईल? जर तुम्ही वेस्टकडे पाहत असाल, जर तुम्ही वेस्टकडे तोंड करून पाहत असाल, तर ही डायरेक्शन कोणती आहे? लेफ्ट साईडची, है ना. त्यासाठी काय करायचं, जर तुम्हाला डाऊट असेल, सॉरी, वन मिनिट, हां, ओके. जर तुम्हाला डाऊट असेल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही इथं अशी डायग्राम काढू शकतात, बघा. आय ट्राय टू डू दिस, है ना. हे तुमचं सॉरी, हे ईस्ट आहे, हे वेस्ट येतो, हा नॉर्थ आणि हा साऊथ. ओके. तर आता जर मी वेस्टकडे तोंड करून थांबलो, इफ आय स्टँड अँड लुक ॲट वेस्ट, तर माझ्या या साईडला कोणता येतो? डाव्या हाताला मला पाहिजे होता साऊथ येतो, बघा. करेक्ट. आपल्याला काय झालं होतं, परत एकदा करून दाखवतो मी. आपल्याला हे करून पाहायचं आहे ना, ईस्ट टू वेस्ट. हे ईस्ट टू वेस्ट होतं, तर इकडं येत होतं, हे इकडं, बघा, मी इकडं तोंड करून थांबतोय वेस्टकडं. तर मॅग्नेटिक फील्ड हे खाली इकडं आहे, या साईडला, विच इज माय लेफ्ट हँड साईड, है ना. तर इथं तुम्ही ट्राय करा, ईस्ट टू वेस्ट जर केलात तुम्ही, थांबलात, तुमचं लेफ्ट हँड साईड म्हणजे साऊथ येते. सो दिस इज युअर आन्सर. जर असा प्रश्न कधी तुम्हाला एक्झाममध्ये आला, है ना, तर फक्त मॅग्निट्यूड काढून डायरेक्ट आन्सर टिक करू नका. असे ऑप्शन्स तिथं असू शकतात. ठीक आहे. थोडंसं ओपन माइंड ठेवा, हे थोडंसं ट्राय करा. ठीक आहे. थोडं टाइम पण वाचू शकता तिथं, बट डोंट मिस सच क्वेश्चन्स. ठीक आहे. पुढे चलूयात आपण. नेक्स्ट, हां, द डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन MLT अँड C कूलम. आता बघा, इथे दिलेला कूलम जो आहे, हे काय आपलं स्टँडर्ड डायमेन्शन नसतं, है ना. कूलम इज अ डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो आपण. करंट ही बेसिकली बेसिक क्वांटिटी असते, है ना. कूलम नसते, पण त्यांनी इथे दिलेलं आहे या प्रश्नामध्ये. आता ॲक्च्युली हा प्रश्न जो आहे तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये करू शकलो असतो, जिथं आपल्याला हा फॉर्म्युला देता येतो. फोर्स इज Q इंटू वेलॉसिटी इंटू बी फील्ड. बघा, इथे लिहितोय मी, फोर्स इज इक्वल टू चार्ज इंटू वेलॉसिटी इंटू बी फील्ड. ह्याच्यानी करता येतो इझिली. असं नाही की ही एकच मेथड आहे, बट दिस इज द इझिएस्ट मेथड, कारण इथे चार्ज डायरेक्ट अवेलेबल आहे म्हणून, अजून काही नाही. ओके. मग बी फील्ड काय आला? इट इज फोर्स बाय चार्ज इंटू वेलॉसिटी. आता फोर्सला काय लिहिता येतं? MLT-2 डिवाइड बाय चार्जच्या जागी आपण C लिहितोय, आणि वेलॉसिटी काय लिहिता येते? वेलॉसिटी लिहिता येते LT-1. हे बघा, L आणि L कॅन्सल झाला, T-1 T-2 कॅन्सल, इथं T-1 शिल्लक राहिला. सो इफेक्टिव्हली काय शिल्लक राहिलं बघा, M इंटू C-1 T-1. असं ऑप्शन आहे का बघा, MT-1 C-1. ऑप्शन 3 आहे बघा. ठीक आहे. असं तुम्ही करू शकतात. सॉरी. ओके, ठीक आहे. पुढे चलूयात आपण. हां, बघा, two conducting wires AOB and COD are placed at right angles to each other. The wire AOB carries electric current I1, COD carries current I2. The magnetic field on a point lying at a distance D from O in a direction perpendicular to the plane of the wires AOB and COD will be given by. Okay, हा थोडा चांगला प्रश्न दिसतो, थोडा मोठा आहे, बट नॉट दॅट डिफिकल्ट, है ना. तुम्हाला फक्त प्रश्न कळला पाहिजे. बघा, पण ड्रॉ करतो इथं डायग्राम, इथं ड्रॉ करू, इथं जागा आहे आपल्याकडे. 3D मध्ये आहे हा प्रश्न. सो इमॅजिन करा की ही आपल्याकडे एक शीट आहे अशी. ओके, इमॅजिन दॅट दिस इज अ शीट, है ना. 3D मध्ये आय डोंट नो की माझी डायग्राम कशी येईल. सो हे एक्स आणि वाय आहे असं सपोज करा. हे तुमचं एक्स डायरेक्शन आहे, हे तुमचं वाय डायरेक्शन आहे. हा तुमचा पॉईंट ऑफ ओरिजिन आहे. तर तुमचं जे AOB वायर आहे, हे बघा, हे AOB वायर हे असं ठेवलं गेलेलं आहे. त्यामध्ये जाणारं करंट असं जात असेल, मे बी हे AO आणि हे इकडं B. ओके. आणि त्याला इलेक्ट्रिक करंट हे इथं I1 आहे, ह्याच्यामधलं करंट हे I1 आहे. ओके. अँड देन COD करंट हे IO2 आहे.
AOB आणि COD एकमेकाला राईट अँगलला आहेत, म्हणजे बघा हे COD जे आहे हे वायर असं ठेवावं लागेल आपल्याला. ह्याच्यामधलं करंट मे बी आपण असं देऊ शकतो. हा CO आणि इथला D पॉईंट, ह्याच्यामधलं जाणारं करंट हे I2 आहे. ओके, हे X आणि Y झाले. आता आपल्याला जे फील्ड काढायचं आहे ना, ते फील्ड अजून वेगळ्या पॉईंटला काढायचं आहे. हे जे प्लेन दिसतं तुम्हाला ज्याच्यामध्ये X आणि Y आहेत, त्याच्या अगदी हे वर कुठंतरी हे बघा असा आहे हा पॉईंट P. या P पॉईंटवरती आपल्याला D डिस्टन्सवरती फील्ड काढायचं आहे या दोन वायर्समुळं. इफ आय ट्राय टू गिव्ह यू अनदर डेमॉन्स्ट्रेशन, मे बी डायग्राम माझी क्लिअर नसेल तर, हे बघा हे आपल्याकडे एक पेपर आहे इथं. तर इमॅजिन करा की AOB वायर ही अशी आहे, अशी X ॲक्सिसमध्ये. COD वायर अशी आहे. हे दोघं एका प्लेनमध्ये एकमेकाला 90 डिग्री आहेत. दिस कुड बी युअर AOB वायर, दिस कुड बी युअर COD वायर. एकमेकाला 90 डिग्री एकाच प्लेनमध्ये. आणि आपल्याला फील्ड कुठं काढायचं आहे? आपल्याला फील्ड या प्लेनमध्ये बिलकुल नाही काढायचं. ह्यांचा जो सेंटर पॉईंट आहे, या सेंटर O पॉईंटपासून असं वर हे इथं हवेमध्ये D डिस्टन्सवरती P पॉईंट आहे, तिथं फील्ड काढायचं आहे. ओके, आता मी AOBची डायरेक्शन कशी घेतली बघा, अशी घेतलेली आहे. लेट्स इमॅजिन दॅट दिस इज द करंट. तर P पॉईंटला फील्ड तुम्हाला दिसते का? हे असं येईल तुमच्याकडं. आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल? μ0I/2πd. कारण हे लॉंग वायर म्हणलेले आहेत त्यांनी, है ना, लॉंग वायर म्हटले आहेत, आपण तेच घेऊन टाकायचं. μ0I/2πd हे असं, हे इकडं तुमच्याकडे हे फील्ड आलं. ठीक आहे. COD म्हणजे असं दिलेलं आहे का मी, सॉरी खाली दिलेलं आहे, म्हणजे इकडे दिलेलं आहे ना. मग COD म्हणजे हे असं झालं करंट, त्याच्यामुळे फील्ड हे बघा इकडे येणार. म्हणजे एकामुळे फील्ड इकडे आहे ह्या डायरेक्शनला, एका वायरमुळं इकडे आहे. गेटिंग द पॉईंट? हे दोन्हीही फील्ड एकमेकाला 90 डिग्रीला येतील का? फील्ड ड्यू टू फर्स्ट करंट जर आपण काढलं तर ते आलं असतं μ0I1/2πd. आणि दुसऱ्या वायरमुळं ते आलं असतं μ0I2/2πd. डिस्टन्स तर सेमच येणार आहे दोघांपासून, है ना. पण हे दोन्हीही फील्ड एकमेकाला 90 डिग्रीला येणार होते. मी तुम्हाला आता डेमॉन्स्ट्रेशन करून पाहिलं. जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही परत एकदा ते चेक करू शकता. सॉरी, हे B1 B2 पाहिजे, एक मला 90. मग रिझल्टंट फील्ड काय असेल? हे असंही येणार आहे. दिस इज युअर रिझल्टंट फील्ड B. आणि मग B ची व्हॅल्यू कशी काढता येईल? B इज वेक्टरमध्ये माहिती आहे आपल्याला √of B1² प्लस B2². आता B1 आणि B2 मध्ये कॉमन गोष्टी कोणत्या आहेत? हे बघा, हे इथं कॉमन दिसते का तुम्हाला? हे असं, हे तुम्ही स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू शकतात. μ0/2πd √I1² प्लस I2². करेक्ट. असा कोणता ऑप्शन आहे आपल्याकडे? हे बघा, हे फर्स्ट ऑप्शनच आहे बघा. करेक्ट. सगळे ऑप्शन थोडेसे नीट चेक करा बरं का. सगळे ऑप्शन थोडेसे नीट चेक करा, कारण जास्त काही फरक नाही आहे सगळ्यांमध्ये. इथं बघा I1² प्लस I2² केलाय पण रूट नाही आहे. इथं दोन करंटचं फक्त ॲडिशन आहे. इथं D मध्ये टाकलाय पण स्क्वेअर नाही आहे केलेला त्यांनी. ठीक आहे. सो फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट आहे. पुढे जाऊयात. ओके. A straight wire carries a current vertically upward. A point P lies to the east of it at a small distance, and another point Q lies to the west at the same distance. The magnetic field at P is. हां, Q आणि P मधलं त्यांनी रिलेशन विचारलं आहे. बघा, हे तुमचं असं वायर आहे, वर्टिकली अपवर्ड जात असेल याच्यातून करंट. आणि ईस्ट साईड आपण इकडं पकडू. तर ईस्ट साईडला P पॉईंट म्हणलेला आहे आणि Q पॉईंट हा वेस्ट साईडला म्हणला आहे ना. सेम डिस्टन्सला आहे बरं का. आपण हे D आहे, हे D आहे, हे असं. तर ह्या दोघां पॉईंटवरती स्ट्रेंथ किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे मॅग्नेटिक फील्डची. आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्डचा जो फॉर्म्युला आहे लॉंग वायरमुळं, तो असतो μ0I/2πd. इथं कुठं तरी असं लिहिलेलं आहे का की हे D डिस्टन्स जे तुम्ही काढलेलं आहे ह्याची हे कोणत्या साईडला आहे असं काही दिलेलं आहे? तिथं नाही आहे दिलेलं.
It means this intensity does not depend on where you are with respect to the wire. तुम्ही ईस्टला थांबा, तुम्ही वेस्टला थांबा, डझंट मॅटर. तुम्ही नॉर्थला थांबा, तुम्ही साऊथला थांबा, दॅट विल ऑल्सो नॉट मॅटर. सो दोन्ही साईडला फील्ड हे सेम असलं पाहिजे. इट वुड बी सेम ॲज क्यू. ठीक आहे. ओके. ॲक्च्युली या पॉईंटला थोडंसं जर मी पुढं नेलं तर मला असं सांगता येईल, ही जर वायर असेल तुमची हॉरिझॉन्टल जर पकडली तर या वायरमुळं इथे जेवढं फील्ड बनणार आहे समजा 2 सेंटीमीटरला, तेवढंच फील्ड इकडे बनणार आहे 2 सेंटीमीटरला, तेवढंच फील्ड इकडे बनणार आहे 2 सेंटीमीटर, तेवढंच फील्ड खाली बनणार आहे 2 सेंटीमीटरला. आणि फक्त हे 4 पॉईंट्सच महत्त्वाचे नाही आहेत. ॲक्च्युली हा पूर्ण एक सर्कल बनत असतो असं आपण सांगितलं होतं. सो 2 सेंटीमीटरवरती सगळीकडं फील्डची व्हॅल्यू ही सेम असते. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. ओके. पाय एम्पियर करंट इज फ्लोइंग थ्रू अ लॉंग वायर. ड्यू टू दिस अ फील्ड ऑफ 5 × 10⁻⁵ टेस्ला प्रोड्यूस्ड. देन द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ॲक्सिस ऑफ द वायर इज. ओके. तोच फॉर्म्युला. बी फील्ड इज इक्वल टू μ0 I डिवाइड बाय 2 पाय डी. बी फील्डची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी? 5 × 10⁻⁵ है ना. हा μ0/2 पाय किती होता? μ0ची व्हॅल्यू 4 पाय × 10⁻⁷ डिवाइड बाय 2 पाय जर केलात तर 2 × 10⁻⁷ शिल्लक राहील. करंटची व्हॅल्यू आहे पाय डिवाइड बाय तुमचं डिस्टन्स डी. आपल्याला डी काढायचं आहे ना. सो डी किती राहिलं बघा. डी इज इक्वल टू 2 × 10⁻⁵ आणि -7 कॅन्सल होतील, -2 शिल्लक राहतील, डिवाइड बाय इथं 5 राहणार आणि एक इथं पाय राहणार आहे बघा. तर 2/5 इज 0.4 × 10⁻² पाय. हे सगळं आन्सर मीटरमध्ये आहे बरं का. सो मीटर इज द युनिट हिअर. हे इथं -2 पाहिजे. हां, हे इथं -2 पाहिजे. येस. सो ह्याचा आन्सर ओके यांनी μ0च्याच टर्म्समध्ये आन्सर दिलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला आय थिंक थोडंसं चेंज करावं लागेल इथं. μ0च्याच रिस्पेक्टमध्ये आन्सर क्रिएट करू आपण. थांबा. μ0च्याच रिस्पेक्टमध्ये आन्सर क्रिएट करूयात आपण. ओके. लेट स्टार्ट अगेन. हां बघा. बी फील्ड इज इक्वल टू μ0 × I डिवाइड बाय 2 पाय डी. सो डी काढायचा आहे आपल्याला. μ0 I डिवाइड बाय 2 पाय × बी. μ0ला तसंच ठेवा. करंट दिलेला आहे त्यांनी पाय डिवाइड बाय 2 × पाय × बी फील्ड किती आहे? 5 × 10⁻⁵. ठीक आहे. बघा हे पाय आणि पाय कॅन्सल झाला. μ0 तसंच राहिला. आता खाली किती राहिलं बघा. हे 10 × 10⁻⁵. दिस इज 10⁻⁴. तो वर जाईल. 10⁴ × μ. हे तुमचं आन्सर आहे. करेक्ट. मीटरमध्ये. हे बघा हे 2 ऑप्शनमध्ये तुम्ही थोडं कन्फ्यूज करू शकतात बघा. हा ऑप्शन आणि हा ऑप्शन. ते μ0 तिथं डिव्हिजनमध्ये आहे है ना. μ0 तिथं डिव्हिजनमध्ये आहे. μ0 इथं डिव्हिजनमध्ये आहे, इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो आपलं करेक्ट आन्सर इथं नंबर 1 येतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. 2 infinite long parallel wires carry equal current in the same direction. The magnetic field at a point midpoint in between the two wires is. Okay. ऑप्शन काय आहेत? Twice the magnetic field produced due to each of the wire, half of produced to each wire, square, okay, and then 0. ठीक आहे. ट्राय करूयात आपण. हा पण प्रश्न थोडासा वेगळा दिसतोय. ओके. सो तुमच्याकडे असे 2 वायर आहेत. हे असं एक वायर आहे आणि एक असं एक वायर आहे. ठीक आहे. सेम करंट म्हणलेलं आहे का त्यांनी? इक्वल करंट. सो लेट दॅट करंट बी I अँड करंट I. याला म्हणू आपण वायर नंबर 1, याला म्हणू वायर नंबर 2. आपल्याला काय काढायचं आहे? ह्या दोघांमधलं सेपरेशन जर आपण समजा 2D दिलं, लेट सपोज दॅट सेपरेशन इज 2D, तर एक्झॅक्टली मिड पॉइंटला
डिस्टन्स इथं डी असेल आणि इथं डिस्टन्स डी असेल है ना. ठीक आहे, इथपर्यंत झालं. ह्या पी पॉईंटवरती ह्या दोघांमुळे आपल्याला फील्ड काढायचं. तर पहिल्यामुळं फील्ड त्याला आपण B1 म्हणूयात. तर या वायरपासून डिस्टन्स डीच आहे बरं का, 2D नका घेऊ, इट्स ओनली डिस्टन्स डी. फॉर्म्युला आहे म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 पाय डी. ओके, आणि सेकंडमुळं किती फील्ड बनेल, म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 पाय डी अगेन. करेक्ट, सेमच फील्ड बनणार आहे दोघांमुळं, पण इथे डायरेक्शन देणं जरुरी आहे. तर बघा, पहिल्या वायरमुळं जे पी पॉईंटला फील्ड बनेल ते असं इन टू द पेज बनेल. सो याला आपण क्रॉस लिहू, क्रॉस. या वायरमुळं इथं बनणार आहे बघा, असं बाहेर बनणार आहे ना, हे असं पी पॉईंट इकडे आहे, हे असं यायलंय. सो हे झाला डॉट. अपोजिट डायरेक्शन झाले की हो है ना. इक्वल फील्ड अपोजिट डायरेक्शन, ह्या दोघांचं टोटल काय बनेल, टोटल बनेल 0. करेक्ट. सो तुमचा आन्सर येणार आहे 4th है ना. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 1 ampere current flows through an infinite long straight wire. The magnetic field produced at a point 1 meter away from it. परत सोपा प्रश्न आहे. B field is mu naught into I divided by 2 pi d. B field काढायचं आपल्याला. तर mu naught by 4 pi ची व्हॅल्यू किती आली होती, हे होतं म्यू नॉट होता 4 पाय इंटू 10⁻⁻7. 4 पाय डिवाइड बाय 2 पाय, हे राहणार 2 इंटू 10⁻⁻7 आला. करंटची व्हॅल्यू आहे 1 अँपियर आणि डिस्टन्स आहे 1 मीटर. सो इट इज 2 इंटू 10⁻⁻7 टेस्ला. 2 इंटू 10⁻⁻7 टेस्ला. थर्ड ऑप्शन यायला पाहिजे बघा. नेक्स्ट बघा, the vector form of Biot-Savart law for a current carrying element is. ओके, वेक्टर फॉर्म म्हणलं बरं का त्यांनी, वेक्टर फॉर्म, यावर थोडंसं नीट फोकस करा है ना. वेक्टर फॉर्म म्हणलेलं आहे त्यांनी. वेक्टर फॉर्म आपल्याला कोणता करेक्ट दिसतो इथं, हे बघा, हा आहे बघा, हा आहे बघा, आय डी एल क्रॉस आर डिवाइड बाय आर क्यूब. करेक्ट, हा करेक्ट आहे ना. दिस इज सॉरी. ओके, हां, हे आपलं करेक्ट आहे बघा ऑप्शन है ना. आता काही स्टुडंट्स मला या ऑप्शन बद्दल पण विचारतात है ना. सम स्टुडंट्स ऑल्सो आस्क दिस क्वेश्चन है ना. ते हा पण प्रश्न विचारतात या ऑप्शन बद्दल की हा का बरं बरोबर नाही आहे. म्यू नॉट बाय 4 बाय आयडियल साइन फाय बाय आर स्क्वेअर, हा पण आपण फॉर्म्युला दिलेलाच होता ना काल. करेक्ट, जेव्हा तुम्ही या आयडियल क्रॉस आरला सॉल्व करतात काय होतं, हे म्यू नॉट बाय 4 पाय खालचा आर क्यूब तसाच राहतो है ना. आय डी एल आर, तुम्ही साइन फायच्या जागी थिटा लिहिला होता काल आपण. मग हा एक आर आणि हा एक आर कॅन्सल होऊन इथं आर स्क्वेअर राहायला पाहिजे. तेच तिथं त्यांनी ऑप्शन 1 मध्ये दिलेलं, राईट. मग त्याच्यात काय रॉंग आहे, रॉंग हे आहे की याच्याने तुम्हाला फक्त मॅग्निट्यूड मिळतं, मॅग्निट्यूड. ओके, ह्याच्यामध्ये डायरेक्शन ॲब्सेंट आहे. आपल्याला वेक्टर फॉर्म म्हणलं ज्यामध्ये डायरेक्शन पण आली पाहिजे. और यू कॅन चेक ऑप्शन नंबर 1 अगेन. त्याच्या लेफ्ट हँड साईडला जो डीबी दिलाय बघा, त्याच्यावर वेक्टर टाकलाय त्यांनी, पण राईट हँड साईडला वेक्टरचं असं काही दिसत नाही ना त्याचं. सो हाऊ कॅन अ वेक्टर क्वांटिटी बी इक्वल टू अ स्केलर क्वांटिटी. पण ऑप्शन 3 मध्ये डीएल क्रॉस आर क्रिएट्स अ वेक्टर है ना. तो होऊन जातो तुमचा. ओके, ॲक्च्युली आय थिंक मी ऑप्शन 3 मध्ये पण थोडंसं मिस्टेक केलेली आहे का. आय थिंक आय हॅव डन अ मिस्टेक इन ऑप्शन नंबर 3 ऑल्सो. ऑप्शन नंबर 3 मध्ये मी हे मिस्टेक केली की, एकच मिनिट, आय थिंक ऑप्शन 3 आन्सर नसायला पाहिजे तुमचं. का बरं, आय विल टेल यू द रिझन. हे आपलं बरोबर आहे, हे नको कट करायला, हे काढून टाकू आपण, हे काढून टाकू. ओके, का बरं, देर इज एन इश्यू हिअर. कोणता इश्यू आहे इथं, इश्यू आहे की हा कॅप वेक्टर आहे. दिस इज अ कॅप वेक्टर है ना, दिस इज अ कॅप वेक्टर, आणि त्याच्यानं प्रॉब्लेम होणार आहे. बघा मी तुम्हाला सांगतो मी काय म्हणतोय. काल आपण जे तुम्हाला इक्वेशन दिलं होतं ते परत एकदा लिहितोय मी. बायोट-सावर्ट लॉ म्हणतो म्यू नॉट बाय 4 पाय
इंटू करंट dl वेक्टर क्रॉस वेक्टर r डिवाइड बाय r क्यूब असा आहे हा वेक्टर, राईट. असा फॉर्म्युला असतो. त्यांनी जी इथं ऑप्शन दिले ना ते r कॅप आहे. तुम्ही सगळे ऑप्शन चेक करा. इट इज नॉट पोझिशन वेक्टर r, इट इज r कॅप. दॅट इज अनदर प्रॉब्लेम. त्याला कसं करणार आपण? हे बघा, म्यू नॉट बाय 4 पायला काहीच करू नका, ते तसंच ठेवा. आय डी एल याला पण काही करू नका. फक्त काय करा, हा जो r क्यूब आहे ना ह्याला r स्क्वेअर लिहा आणि ह्याचा क्रॉस घ्या कुणासोबत? वेक्टर r डिवाइड बाय मॅग्निट्यूड r सोबत. सी, हे जे ब्रॅकेटमध्ये लिहिलेली क्वांटिटी आहे ना ही पण एक वेक्टर आहे. या वेक्टरचा तुम्ही dl सोबत क्रॉस घेऊ शकता, दॅट्स ओके, है ना. पण ही जी क्वांटिटी तुम्हाला दिसते वेक्टर r डिवाइड बाय इट्स ओन मॅग्निट्यूड, ही क्वांटिटी स्वतःमध्ये r कॅप म्हणली जाते, युनिट वेक्टर, है ना. सो म्यू नॉट बाय 4 पाय इंटू आय डी एल क्रॉस r कॅप डिवाइड बाय r स्क्वेअर. बघा इथं कॅप असल्यामुळं खाली स्क्वेअर आलेला आहे. सो तुमचा ऑप्शन ॲक्च्युली हे यायला पाहिजे बघा. सेकंड ऑप्शन पण तेच आहे का? सेकंड ऑप्शन पण तेच आहे. दोन्हीही ऑप्शन सेमच आहेत, है ना. सो बोथ आर करेक्ट, ॲक्च्युली बोथ आर करेक्ट, नो इश्यू, है ना. आय कॅन सी दॅट दे आर द सेम. येस, बोथ आर करेक्ट. पण हे दोन मग रॉंग आहेत. हे रॉंग असण्याचं कारण काय की ह्याच्यामध्ये वेक्टर फॉर्म काही नाही आहे, ह्याच्यामध्ये खाली एक्स्ट्रा हा आर क्यूब आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. सी, खाली आर क्यूब येण्यासाठी इथं पोझिशन वेक्टर असणं जरुरी आहे. हिअर इट मस्ट बी पोझिशन वेक्टर. आणि इथं जर स्क्वेअर आणायचा असेल इथं तर इथं तुम्हाला हा युनिट वेक्टर द्यावा लागतो. हा फरक आहे बरं का, प्लीज नोट इट डाऊन. आणि आपल्या थिअरीमध्ये तुम्ही हे परत एकदा लिहून घेऊ शकता, है ना. ॲडिशन पॉईंट तुम्ही करू शकता. पुढे चलूयात आपण. 1 ampere current is passed through a 2 meter long straight wire. The magnetic field in the air at a distance 3 meter from one end of the wire on its axis will be. Okay. From one end of the wire on its axis. अच्छा, हे बघा हे वायर दिलेलं आहे असं आपल्याला. The way I am looking at this example is हे वन एंड पासून असं त्यांनी म्हटलेलं आहे, है ना, विच इज अ डिस्टन्स ऑफ 3 meters. सो हे सेमी इन्फायनाइट वायर झाली. त्याच्यासाठी फॉर्म्युला म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय डी, है ना. सो म्यू नॉट बाय 4 पाय किती असतो? 10⁻⁻⁷. करंटची व्हॅल्यू किती आहे? करंट आहे 1 ampere, है ना. आणि ओके, इट इज नॉट अ इन्फायनाइट लेंथ वायर. ॲक्च्युली प्रॉब्लेम होणार आहे. वायरची लेंथ दिली आहे ना त्यांनी आपल्याला. इरेज करूयात आपण सगळंच. हां, परत एकदा आपण स्टार्ट करूयात या क्वेश्चनला. अच्छा, आपला क्वेश्चनच गेला त्याच्यासोबत. लेट्स चेक. ओके, ठीक आहे. आय थिंक क्वेश्चन भेटेल आपल्याला. ठीक आहे, आय थिंक क्वेश्चन गेलेलं आहे. ठीक आहे, सोडा, नो इश्यू. क्वेश्चन असा काहीतरी होता. वायरची लेंथ 2 मीटर होती आणि त्याच्यापासून इकडं असा पॉईंट पी आहे जो की 3 मीटरवर होता आणि याच्यामधून जाणारा करंट आय थिंक 1 ampere होता. ओके, आणि आपल्याला असं फील्ड काढायचं होतं. सो इट इज नॉट अ सेमी इन्फायनाइट वायर ॲक्च्युली, जे मी स्टार्ट केलं होतं, कारण वायरची लेंथ दिली आहे ना तुम्हाला. इट इज नॉट अ सेमी इन्फायनाइट वायर, इट इज अन फायनाइट लेंथ वायर, पण फक्त एका अँगलच्या समोर आहे, एका एंडच्या समोर आहे. सो हे जर आपण असं थीटा अँगल टाकला इथं, समजा असं थीटा अँगल जर टाकला तर इथं साइन थीटाची व्हॅल्यू किती होईल? हा रूट होईल का इकडं? हाऊ मच दिस विल बी? हे असं आहे. सो 3 स्क्वेअर प्लस 9 प्लस 4 हे √13 होईल का? सो वी आर गेटिंग समथिंग लाईक दिस. असा आन्सर तर नव्हतं तिथं. लेट्स ट्राय अगेन काय होतं बघूयात. सो बी फील्ड इज इक्वल टू म्यू नॉट आय
डिवाइड बाय 4, सॉरी नॉट 4 पाई, इट शुड बी 2 पाई, इट शुड बी 2 पाई है ना, 2 पाई, sorry I made a mistake, it was 4 pi d only, sorry it was 4 pi d. मी बेसिक फॉर्म्युला यूज करतोय अगेन, सॉरी, म्यू नॉट आय बाय 4 पाय डी इंटू साइन थीटा 1 है ना प्लस साइन थीटा 2, हे असं काहीतरी फॉर्म्युला होता, राईट. आता ह्याला जर मी थीटा 1 अँगल म्हटला तर तो किती येतो, साइन थीटा इज 2/√13 मला म्हणता येईल. म्यू नॉट बाय 4 पायची व्हॅल्यू येते 10⁻⁻7. करंट आहे आपलं 1 एम्पियर, डिस्टन्स आहे आपल्याकडं 3 मीटर है ना, आणि साइन थीटा 1 ची व्हॅल्यू आहे 2/√13 प्लस दुसरा अँगल हा 0 होता. सो अशा पद्धतीचा काहीतरी ऑप्शन आय थिंक तिथं तर दिसत नाही आहे. डिवाइड बाय 3√13, दिस इज वॉट आय एम गेटिंग. तर आपले ऑप्शन निघून गेलेले आहेत, बट आय डोंट रिमेंबर हॅव्हिंग दिस ऑप्शन. ओके, सो मे बी क्वेश्चनला मी थोडंसं रॉंगली इंटरप्रिट करतोय, बट दिस इज वॉट वॉज गिवन इन द क्वेश्चन, राईट. द डाऊट दॅट आय हॅव है ना, जर असा जर क्वेश्चन असेल तर हे आन्सर असायला पाहिजे, पण मे बी त्या प्रश्नामध्ये एक पार्ट होता तिथं विच गॉट माय अटेन्शन. त्यांनी काहीतरी एक वर्ड यूज केलेला होता बघा त्या क्वेश्चनमध्ये, की ऑन द ॲक्सिस असं काहीतरी विचारलंय त्यांनी. ऑन द ॲक्सिस म्हणलेलं आहे, ऑन द ॲक्सिस काढायचं आहे, ऑन द ॲक्सिस ऑफ वायर असा काहीतरी तो प्रश्नामध्ये एक पार्ट होता, त्याला मी मिस केलं होतं. बघा आता ही जर वायर असेल अशी, परत एकदा ह्याची लेंथ आपण किती, आय थिंक त्यांनी 3 मीटर दिलेली आहे. नो, इट वॉज 2 मीटर, इट वॉज 2 मीटर. वायरची लेंथ 2 मीटर होती आणि 3 मीटर फ्रॉम वन एंड म्हणजे कुठं मग, फ्रॉम द ॲक्सिस म्हणजे आय थिंक वॉट आय मिसअंडरस्टूड वॉज इट शुड बी हिअर. हे इथं 3 मीटरवरती आपल्याला फील्ड काढायचं होतं. येस, आय थिंक दिस इज द करेक्ट पोझिशन ऑफ पॉईंट पी. बघा मी चुकून कुठं घेतलं होतं, दिस कुड हॅव बीन डन बाय यू. तुम्ही इथं जसं आत्ता घेतला आपण, हा पॉईंट इथं घेतला होता 3 मीटरवरती है ना, हा पी पॉईंट आपण इथं घेतला होता. तर ॲक्च्युली हे रॉंग आहे बरं का. का बरं, कारण ॲक्सिस ऑफ वायर म्हणलेलं नाही त्यांनी, वायरची ॲक्सिस हीच येणार आहे. सो या पॉईंटपासून 3 मीटरवरती तुमचा पॉईंट पी असला पाहिजे, परपेंडिक्युलर नाही, वायरच्याच अलॉंग. ठीक आहे. मग अशा केसेसमध्ये काय होतं, ह्या पी पॉईंटपासून जेव्हा तुम्ही या 2 पॉईंट्सला कनेक्ट करतात ना, असं आपला जसा होता हे फॉर्म्युला कसा होता, हे तुम्हाला इथं असं कनेक्ट करायचं असतं, राईट. हे असं कनेक्ट करायचं होतं, थीटा 1 थीटा 2 काढायचे होते. या पी पॉईंटपासून जेव्हा तुम्ही थीटा 1 आणि थीटा 2 काढण्याचा प्रयत्न कराल, दीज अँगल विल बी ॲक्च्युली 0 डिग्री. दोन्ही अँगल 0 बनतात आणि त्यामुळं बी फील्ड जे तुम्ही काढाल ते होईल म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय डी इंटू साइन 0 प्लस साइन 0 विच इज 0. सो तुमचं टोटल आन्सर हे 0 यायला पाहिजे आणि हा ऑप्शन तिथं होता. सो दिस इज द करेक्ट इंटरप्रिटेशन ऑफ द क्वेश्चन. सो हा थेरीमध्ये तुम्ही ॲड केला पाहिजे पॉईंट. वायरच्या ॲक्सिसवरती डझंट मॅटर वायर ही फायनाईट लेंथची आहे की इनफायनाईट लेंथची आहे, वायरच्या ॲक्सिसवरती फील्ड हे 0 येतं. म्हणजे वायरपासून जर तुम्ही थोडंसं पुढं आलात परपेंडिक्युलर तरच फील्ड येणार आहे. तुम्ही वायरच्या लेंथच्या अलॉंग तुम्ही इकडं जर आलात, एंडच्या इकडं किंवा इकडं, फील्ड 0 येतं. ठीक आहे. हा थेरी पॉईंट म्हणून ॲड करा. शेवटचा क्वेश्चन बघतोय आपण. द मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट सिच्युएटेड ॲट डिस्टन्स आर क्लोज टू अ लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग वायर इज बी. द फील्ड ॲट अ डिस्टन्स r/2 फ्रॉम द वायर. ओके, सोपा आहे हा क्वेश्चन. लॉंग वायरसाठी बी फील्डचा फॉर्म्युला काय होता, म्यू नॉट आय डिवाइड बाय 2 पाय डी. म्हणजे बी फील्ड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स. मग तुम्ही डिस्टन्स हाफ करायला है ना, सो बी फील्ड हे डबल व्हायला पाहिजे. इट शुड बी डबल ऑफ बी. तुमचा ऑप्शन सी थर्ड यायला पाहिजे है ना. ओके.